एकीकडे अनुदान घोटाळा, दुसरीकडे बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात लूट. जाफराबाद तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या राजूर येथे मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. शासकीय कल्याणकारी योजनेचे गंभीर घोटाळे आता सध्या बाहेर येत आहेत. शासकीय योजनेच्या नावाखाली गरीब कामगारांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर मुद्दा कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी संघटनेने प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. बांधकाम कामगारांना विविध योजना शासन राबवित आहे, परंतु जाफराबाद तालुक्यातील कामगारांना या योजनेचा लाभ स्थानिक स्तरावर न मिळता दुसरीकडेच ठिकाणी शिबिर भरून दिल्या जात आहे, असा आरोप कामगार माहितीच तो इकडे घ्यावं. इथं पहिली गोष्ट आपण ऑफिसला शब्द केला नाही, कोणत्या कामगाराला अडथळा आणला नाही. आणि बाहेरच उभं होतं, म्हणजे यांचं कामच नव्हतं सटर लावायचं. नाही भाऊ, जेव्हा तुम्ही चोऱ्याने करू लागले, सटर लावायची गरज काय तुम्हाला? काय करत थोडं ते 2-4 मारा. मला एवढं वाटतं, जेव्हा ते चोर नाही ना, त्यांच्या कामाला नव्हतं ऑफिस बंद करायचं, हे जेव्हा चालू केलं. लोकांच्या लक्षात असं बसलं की बंद नाही करून राहिले. अरे डायरेक्ट बंद करून टाकायचं. शब्दाने बोललो आपण. अरे कोणी अधिकारीच नाही तिथं कोणी. नमस्कार, मी धडक कामगार युनियन महासंघाचा सचिव आणि आज दिनांक 12 या रोजी आम्ही राजूर या ठिकाणी गेलेलो असता तिथून आमच्या मित्रांनी आम्हाला फोन केलेला आहे की या ठिकाणी जे थंब घेण्यात येत आहे कामगारांचे आणि सेफ्टी किटवाल्यांचे, तर तिथं 300 रुपये असा मोबदला ते मागत आहे की आम्हाला तुम्ही 300 रुपये द्या. आणि या कागदावरती असं लिहिलेले आहे की बांधकाम कामगारांना ते मोफत देण्यात यावे, तरी पण ते लोक 300 रुपये घेत आहेत. आणि ते 300 रुपये घेऊन पण ते सेफ्टी किट त्यांना तुरंत देत नाही. म्हणून आमच्या धडक कामगार युनियनची आतापर्यंत हीच तळमळ चालू आहे की या सुविधा आम्हाला जाफराबाद तालुक्यातच मिळाव्या. म्हणून आम्ही माननीय साहेबांना कितीकच असे लेटर दिले किंवा आम्ही आंदोलन पण केलेले आहे, तरी पण साहेबांनी त्याच्यावर काही आक्षेप घेतलेला नाही. म्हणून साहेबांना माझी हीच विनंती आहे की राजूर हे गाव असताना आम्हाला जाफराबादहून तिथे जावं लागतात. त्याच्यामुळे साहेबांना एवढी विनंती करतो की आम्हाला आमचा लाभ हा जाफराबादमध्ये देण्यात यावा. आणि जे काही त्या लोकांकडून 300 रुपये तुम्ही घेता ते घेऊ नये. जे गोरगरिबांचा हा सुविधा आहे या तुम्ही मोफत आम्हाला देता आणि त्याचे तुम्ही पैसे कशासाठी घेता, अशी मी साहेबांना विनंती करतो की हा लाभ आम्हाला तुम्ही तात्काळ जाफराबाद तालुक्यात देण्यात यावा. आणि हे जे पैसे घेतात बंडखोर किंवा दलाल यांनी हे पैसे घेऊ नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं धड़क यूनियन का उपाध्यक्ष जाफराबाद तालुका जिला जालना। आज हमारे कुछ कामगारों का फ़ोन आया था कि राजूर को थंब लेना चालू है भैया, यहाँ कुछ पैसे वगैरह लेना चालू है। तो हम ये वजह से वहाँ पर गए थे। वहाँ पर जाने के बाद हमको मालूम पड़ा कि रियल में 300 रुपये कुछ तो भी चार्ज ले जा रहा है। तो हमने उनको पूछे कि भाई 300 रुपये काय के बारे में, ये तो मुफ्त है। तो उन्होंने कोई जवाब नहीं देते हुए, वहाँ पे कोई अधिकारी भी नहीं था। हमको देखकर उन्हें ऑफिस बंद कर दिया। और हमारी जो मांगनी है जाफराबाद तालुके से कि भाई जाफराबाद तालुके का कामगार का लाभ कामगार को यहीं मिलना चाहिए। धड़क यूनियन इसके लिए 3 महीने से लड़ रही है, पर हमारे कुछ इस पर ऑप्शन लिए नहीं जा रहा, ना है हमारे इस पर कोई कार्रवाई की जा रही। तो मैं माननीय आमदार साहब को भी मैं गुजारिश करूंगा कि सर हमारे जाफराबाद तालुके को कामगार लोगों के ऊपर ज़रा सा ध्यान देकर तुम उनका निवेदन करो। और दूसरी बात, तुम जाफराबाद तालुके के आमदार साहब है और तुम्हारा भी एक काम है कि तुमने जाफराबाद के गोर गरीब मजदूरों के माँ बाप है, तुमने उनके ऊपर लक्ष्य देकर उनके हक की चीज़ उनको मिलना चाहिए। इसके लिए कुछ तो भी थोड़ी सी कार्रवाई करना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला एवढं वाटतं, जेव्हा ते चोर नाही ना, त्यांच्या कामाला नव्हतं ऑफिस बंद करायचं, हे जेव्हा चालू केलं. लोकांच्या लक्षात असं बसलं की बंद नाही करून राहिले. अरे डायरेक्ट बंद करून टाकायचं. शब्दाने बोललो आपण. अरे कोणी अधिकारीच नाही तिथं कोणी.